नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज। मित्रांनो, आपण सध्या आहोत अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्याच्या समोर। काय आहे कारण या ठिकाणी सविस्तर या बातमीमध्ये सांगणार आहे। 12 मार्च 2026 रोजी किनगावमध्ये एक असा प्रकार घडला होता की एका 21 वर्षीय तरुणाला भोकसण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि नेमकं त्याचं काय कारण होतं, तो आरोपी जे आहे दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एका 23 वर्षीय मुलाला फोनवरून बोलावून घेऊन आणि त्याला बोलावल्यानंतर इथे आल्यानंतर त्याच्यावरती हल्ला करण्यात आला होता। आणि किनगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु तो आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता। अत्यंत शिताफीने किनगाव पोलिसांनी जे कामगिरी केली आहे ती कामगिरी अशी आहे की अनेक वेळा नागरिकांच्या समोर प्रश्न उभा राहतात की इतका मोठा गुन्हा घडवून तो आरोपी फरार झाला आहे, आता पोलीस काय करतील, आणि तो जर नाही सापडला तर तो पुन्हा एखाद्याला असाच जर भोगसिला तर मग त्याला कोण राहील जबाबदार। परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या बातमीच्या माध्यमातून तुमच्यासमोर राहणार आहेत। पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्नसुद्धा आरोपींकडून होतोय। पोलिसांना चकवा देऊन पळून जाणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही। त्या आरोपीच्या कशा मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत, अत्यंत सिनेस्टाईल त्या आरोपीला पकडण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे। आणि ज्यांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे असे माझ्यासोबत आता सध्या ज्यांच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून ज्यांचा पदभार आहे असे माझ्यासोबत संतोष केदासे सर आहेत, त्याचबरोबर अनाजी वलंपल्ले आणि त्याचबरोबर सत्यजित तोंडारे हे सुद्धा आहेत। 12 मार्च रोजी जी घटना घडली होती किनगावच्या चौकामध्ये राजस्थान स्वीट रूमच्या समोर, त्या प्रकरणातला जो आरोपी मोठ्या शिताफीने पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडला, नेमकं याच्या मागची काय कहाणी आहे, कशा पद्धतीने तिथपर्यंत पोहोचलात आणि कशा पद्धतीने हा घटनाक्रम घडलेला आहे हे जाणून घेऊ इच्छितो आहे। आम्ही या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री मंगेश चव्हाण साहेब, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री अरविंद रायबोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन किनगाव येथील गुन्हा रजिस्टर नंबर 57/26 मधील फरार आरोपी लिंबाजी मुरकुटे यास मिळालेल्या माहितीनुसार आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वलंपल्ले यांना गोपनीय माहिती मिळाली की नमूद आरोपी हा धर्मापूर येथे एका बार जो येथे दारू पित आहे, एवढीच माहिती मिळाली होती। पण त्या माहितीवरून आम्ही तात्काळ आमचा स्टाफ पोलीस उपनिरीक्षक वलंपल्ले यांच्यासह पाठवून त्याचा फरार आरोपीचा शोध घेत असताना नमूद आरोपीला आमची माहिती मिळाल्याने तो तेथून आम्हाला गुंगारा देऊन पुढे अंबाजोगाई व पुढे जात असताना त्याचा पाठलाग करून वलंपल्ले व आमच्या पोलीस स्टाफने त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्या सदर गुन्ह्यामध्ये आम्ही आज रोजी अटक केलेली आहे। त्याला मान्य न्यायालयासमक्ष हजर करून त्याचा पोलीस कोठडी रिमांड घेणार आहोत। नमूद आरोपीने यातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला केला होता। नमूद आरोपी हा क्रूर व चतुर व चाणाक्ष आहे। सर, महत्त्वाचे प्रश्न काही पत्रकार म्हणून मला विचारावेसे वाटतात। आता सध्या नागरिकांमध्ये 12 मार्चपासून एक संभ्रम निर्माण झाला होता की खरंच इतका मोठा गुन्हा घडवून देखील तो आरोपी फरार झाला आणि पोलिसांच्या ताब्यात जर तो नाही सापडला, पुन्हा त्याने एखाद्यावरती हल्ला असाच केला तर असा एक संभ्रम निर्माण झाला होता। तर खऱ्या अर्थानं पोलिसांनी जी कामगिरी केलेली आहे ही वाखाणण्याजोगी आहे, परंतु याच्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला मेहनत घ्यावी लागली आणि आरोपींच्या कशा मुसक्या आवळण्यात आल्या या संदर्भात थोडक्यात। निश्चितच कुठलाही आरोपी असो त्याची कुठलीही गय केली जाणार नाही। त्याला कुठेही गेला तरी त्याला आम्ही शोधून त्याला सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करणारच। कुठलाही आरोपी हा फरार राहणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। सध्या वातावरण शांततेत आहे। सध्याचं वातावरण शांत आहे, परंतु 12 मार्च रोजी जी घटना घडली होती तेव्हापासून किनगाव आणि परिसरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं, दहशतीचं वातावरण। एखाद्या तरुण मुलावरती तलवारीने ते धारदार शस्त्राने त्याने हल्ला करतो आणि पळून जातो आणि 3 महिन्यानंतर फक्त पोलिसांच्या कानी चुणूक पडते की हा आरोपी या ठिकाणी आहे। मग म्हणतात ना की कानून के हाथ बड़े लंबे होते हैं।
12/3/2026 रोजी गुन्हा घडला होता. 13/3/26 रोजी तो गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि 13/5 म्हणजे 2 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर. आरोपीला आम्ही शिताफीने केज येथील शिवाजी चौकाच्या जवळ रोडवर पाठलाग करून त्याला खेचून अटक केलेली आहे. ते चित्र मला असं उभा करायचं आहे की नागरिकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे पोलिसांबद्दल, की कशा पद्धतीने पोलीस आपल्या रक्षणासाठी आहेत. एखादा जर गुन्हा करून जर पळत असेल तर सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, या उक्तीला साजेल असं तुम्ही काम केलं आहे. काय नेमका प्रसंग होता तो? तुम्हाला असे वाटले नाही का की एका आरोपीला, कुख्यात आरोपीला आपण पकडायला जातोय, त्याच्याकडे शस्त्रसुद्धा असू शकते, असं तुम्हाला वाटलं नाही? अगदी बरोबर आहे. या आरोपीवर यापूर्वी पुणे येथे तो जुनाईल असताना 302चा गुन्हा दाखल होता आणि त्यानंतर भर चौकामध्येच धारदार शस्त्राने त्यांनी हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे त्याच्याजवळ शस्त्र असू शकतं. आम्ही सर्व्हिस रिव्हॉल्वर आमच्यासोबत असल्याने आणि निर्भीडपणे कुठल्याही दुर्जनांना पोलीस थारा देणार नाही. निर्भीडपणे त्याचा सामना करून त्याला अटकाव केला जाईल हे मी सांगू इच्छितो. खूप खूप धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने या प्रकरणाची सविस्तर तुम्ही माहिती दिलात. आता सध्या किनगाव आणि परिसरातील नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून नेमकं काय आवाहन करायचं? गुन्हा कोणताही असो, छोटा असो मोठा असो, प्रत्येक नागरिकांनी समोर येऊन पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यायला हवी आहे. कुठल्याही प्रकारचं माहिती जर असेल तर आम्हाला तात्काळ माहिती दिली तर गुन्हा प्रतिबंध करण्यास आम्हालासुद्धा सहकार्य जनतेचं मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी आवाहन करतो, कुणीही कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन नोंदवू शकता. धन्यवाद सर. तर मित्रांनो, ही कहाणी आहे 12 मार्च रोजी घडलेल्या घटनेची. ही बातमी जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवरती बघत असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.